साईलीला मासिक 1923 अंक 3. महाराजांचे अनुभव. नीलकंठ रामचंद्र सहस्रबुद्धे यांनी श्री समय साईबाबांचे बाबतीत आपल्यास आलेल्या अनुभवाचा तारीख 18/2/20 रोजी एक पत्र लिहिलेले आहे. स्वातील बराचसा भाग फारच वाचनाई वाढल्यावरून त्याला खाली देण्यात येत आहे. तो येणेप्रमाणे. 1. सन 1910 साली डिसेंबर महिन्याचे प्रारंभी मी वांद्रे येथे एका बंधूच्या घरी रात्री पंचदशी वाचित असता सुमारे 12 वाजता मित्र भाऊसाहेब दीक्षित आणि नानासाहेब चंदोरकर हे मुंबईहून पार्ले येथे जात असता तेथे अकस्मात आले व थोडेसे बोलणे होऊन नंतर तुम्ही शिर्डीस केव्हा जाणार असा प्रश्न नानासाहेबांनी मला विचारला. त्यास केव्हा तरी जाईन असा मी जवाब दिला. यापूर्वी त्या दोन्ही मित्रांनी शिर्डीस श्रीच्या दर्शनार्थ जाण्याविषयी मला आमपूर्वक बरेच वेळ सांगितले होते. असे असता माझा तेथे जाण्याचा बेत ठरलेला नाही हे पाहून मला ताबडतोब दुसरे दिवशीच रविवारी निघण्याविषयी त्यांनी आग्रह केला आणि सोमवारी पेन्शन घेऊन जाईन असे मी त्यांना सांगितले. तेव्हा माझ्या जाण्याविषयी त्या दोघांची व विशेषतः नानासाहेबांची आतुरता इतकी विलक्षण होती की त्यांचा व माझा परिचय विशेष दृढ नसताही त्यांनी खर्चाकरिता मला 10 रुपये देऊन तुमचे पेन्शन आणण्याविषयी तजवीज अण्णासाहेब दाभोलकर करतील असे मला सांगितले. या प्रकार थोडासा शिष्ट संप्रदाय विरुद्ध होता. तथापि त्यांच्या सदेह तुकडे लक्ष देऊन मला त्यांचे म्हणणे कबूल करावे लागले. तथापि मला शिर्डीस बरेच दिवस राहण्याची इच्छा झाल्यास 10 रुपये कसे पुरतील हा प्रश्न मी उपस्थित करताच मला लागतील तितके पैसे विनहिशोभी देण्याबद्दल भाऊसाहेबांनी आपल्या शिर्डी येथील खजिनदाराच्या नावे मला एक पत्र दिले. जाण्याचा माझा बेत नसताही मी निरुत्तर होऊन मुकाटपणे त्या मित्रांचे म्हणणे मान्य केले आणि दुसरे दिवशी सायंकाळी शिर्डीच्या मार्गास लागलो. मुंबईहून मनमाडास जाण्याच्या मेलगाडीत बसतो तोच माझ्या डब्यात MA ची परीक्षा झालेले व LLB च्या परीक्षेस लवकरच बसणारे कोपरगावाचे एक तरुण गृहस्थ होते. त्यापाशी माझे बोलणे सुरू झाले. तेव्हा शिर्डीच्या साईबाबांची आपणास काही माहिती आहे काय असा मी त्यांना प्रश्न केल्यावरून तो वेडा पीर मला चांगला माहीत आहे असा त्यांनी मला जवाब दिला. तो ऐकून शिर्डी येथील खुल्याच्या बाजाराविषयी माझी पूर्वकल्पना दृढ झाली. वाटेत कोपरगाव येथे या नूतन मित्रांच्या घरी सोमवारी सकाळी चहा वगैरे होऊन 9-10 वाजण्याचे सुमारास मी शिर्डीस पोचलो. तांगेवाल्याने मला राव बहादूर साठे यांच्या वाड्यात नेले आणि तेथे मी भाऊसाहेबांच्या खजिनदाराच्या म्हणजे माधवराव देशपांडे यांचा शोध करणार इतक्यात येथे एका उघड्या दालनात बैठकीवर बसलेले माझे जुने मित्र श्रीयुत लक्ष्मण कृष्णाजी उर्फ तातासाहेब नूलकर यांच्याकडे माझी नजर जाऊन मी त्यांच्या नावाने त्यांना हाक मारून नमस्कार केला. तेव्हा मध्यंतरी अनेक वर्षे गेल्यामुळे त्यांनी प्रथमतः मला न ओळखल्या कारणाने आमचे थोडेसे विनोदपर भाषण झाल्यावर मी आपले नाव
त्यांना सांगताच त्यांनी मला मोठ्या प्रेमाने घट्टालिंगन देऊन माझे पुढचे सर्व काम करण्याचा त्यांनाच हक्क असल्यामुळे त्यांनी मला तेथे बसवून घेतले. नंतर माधवराव देशपांडे यांना त्यांनी बोलवून आणून माझी सर्व हकीकत त्यांना निवेदन केली. पुढे श्रीच्या आरतीची वेळ होण्यापूर्वीच आम्ही स्नाने आटोपून घेतली व तात्यासाहेबांनी मला आपल्याबरोबर चावडीसाठी मशिदीत नेले. श्रीच्या चरणावर तात्यासाहेबांनी मस्तक ठेवून ते शेजारी उभे राहिल्यावर मी केवळ शिष्ट संप्रदायानुसार त्यांचे अनुकरण केले. तो लागलीच तात्याबाला नमस्कार करावा, बापूसाहेबाला नमस्कार करावा, त्यात आपल्याला काही कमीपणा नाही, असे शुद्ध श्रीच्या मुखातून निघाले. हा प्रकार वारकरी मंडळीत सार्वत्रिक दृष्टीस पडतो. बापूसाहेब जोग त्यांच्या व माझ्या तात्यासाहेबांनी पूर्वीच परिचय करून दिला होता. तेव्हा श्रीच्या उक्तीप्रमाणे पुन्हा फक्त शिष्ट संप्रदायात मी त्या दोघांना नमस्कार करून उभा राहिलो. तो लागलीच तात्याबाची सेवा करीत जा, असे शुद्ध मला उद्देशून श्रीच्या शुद्ध मुखातून निघाले आणि हेच सेवेसंबंधी शब्द पुन्हा दुसरे दिवशी व फिरून तिसरे दिवशी असे त्रिवार दुपारच्या व रात्रीच्या वेळी मला उपदेशून श्रीनी उच्चारले. हुबळी येथील श्री सिद्धारूढ स्वामी, इल्याचपूर येथील श्री शंकर भटजी, घलूस येथील घोडी बाबर व सुमारे 20-22 वर्षापूर्वी पुणे येथील सोमेश्वराचे देवळात काही दिवस असलेले एक खरे परमहंस इत्यादी पुरुष श्रेष्ठांच्या दर्शनाने सिद्धांतपर ग्रंथात सांगितल्याप्रमाणे सत्पुरुष जगात आहेत अशी कल्पना पूर्वीच दृढ झाली होती. तरी श्रीच्या अधिकाराबद्दल मन सशंकित असल्याकारणाने प्रथम दिवसापासूनच श्रीच्या आज्ञेनुसार मला काहीतरी सेवा सांगण्याविषयी केवळ विनोदाने मी तात्यासाहेबांना बराच आग्रह करीत असे आणि शेवटी तुमच्या थट्टेने मला फार दुःख होते, एवढ्याकरिता तरी आता पुरी करा, असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले. तोपर्यंत कित्येक दिवस माझा तो क्रम सुरू होताच. यानंतर एकदा आपल्या बोलण्याच्या प्राय काही एक अर्थबोध होत नसून ही आपली बडी भक्तमंडळी त्यांच्या उगीच खुळ्यासारखा खळ करीत बसतात, तसे मी काही करणार नाही. मला काही सांगण्याचे असेल तर ते आपण मला अगदी स्पष्ट सांगावे, अशी बाबांना मी विनंती केली. तेव्हा ठीक आहे एवढेच ते म्हणाले आणि नंतर थोडक्यात दिवसात आमचा अनुभव म्हणजे इनडिरेक्ट, वेळावरचा नाही, ज्याला तो पटला असेल त्याने जावे, तसे त्याने तो घेऊन जावे, असे ते आपल्या नेहमीच्या लक्षणी म्हणजे पॅराबॉलिकल भावनात प्रत्येक बोलून गेले. हे शब्द फक्त माझ्यासाठीच होते हे माझ्या लक्षात आले आणि ठीक आहे, आता माझी खात्री होईपर्यंत मी येथून जाणार नाही, असे मी त्यांना ताबडतोब बजावून सांगितले. तेव्हाही ते फक्त ठीक आहे एवढेच बोलले. माझ्या परत जाण्याची गोष्ट बाबापाशी माधवराव देशपांडे नेहमी 2-4 दिवसांनी काढीत असत. अशा वेळी एकदा
आपल्याला त्यांचे काम आहे त्याला मशीदपाशी असाच कुत्र्यासारखा पडून राहू दे, असे ते म्हणाले. आणि दुसऱ्या एकेवेळी जेव्हा तेव्हाच आहे त्याचे काम मलाच केले पाहिजे, माझ्याशिवाय त्याला कोण आहे, असे मला अभिवचन मिळाले. इतके दिवसपर्यंत तात्यासाहेबांची प्रकृती उत्तम होती, परंतु नंतर थोडक्यात दिवसात ती फारच बिघडली. तेव्हा ते बरे होईपर्यंत तेथून परत न जाण्याचा मी निश्चय केला. आणखी शेवटी मार्च महिन्यात त्यांचा तेथेच अंत झाला. या त्यांच्या रुग्ण अवस्थेत श्रीच्या मुखातून माझ्या पहिल्या 3 दिवसात निघालेल्या उक्तीची तथ्यता तेथील सर्व लोकांत आणि विशेषतः तात्यासाहेबास इतकी बेमाळत पडली की एके दिवशी नीलकंठराव बाबांनी केवळ माझे हाल होऊ नयेत एवढ्याच करिता तुम्हाला येथे आणले, असाच त्यांचा प्रथम दिवसाच्या आज्ञेचा स्पष्ट अर्थ नव्हे काय, असा त्याने डोळ्यात अश्रू आणून मला प्रश्न केला आणि अखेरीस दृष्टी एकाग्र करून आपल्या दोन्ही चिरंजीवांना आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे हा अभंग म्हणण्यापास सांगून त्यांचे भजन चालले असता श्रीचे पादोत्कर्मी त्यांनी दिल्यानंतर आपली दृष्टी स्पष्ट अढळ ठेवून त्यांनी प्रातःकाली देहत्याग केला. हा प्रकार वडण्याचे पूर्वी आदले दिवशी सुमारे 2-3 वाजता त्यांची प्रकृती विशेष बिघडावयास लागण्याचे अगोदर माझे म्हणणे ऐकून तात्याबा येथे राहिला आणि त्याने आपल्या देहाचे सार्थक केले, असे श्री बाबा माधवराव देशपांडे यांना म्हणाले होते. परंतु त्यावेळी तात्यासाहेबांचा अंत इतका जवळ आला आहे अशी नुसती कल्पना देखील LNS ची परीक्षा पास होऊन जळगाव येथे स्वतंत्र हॉस्टेल असलेल्या त्यांच्या चिरंजीवांनाही आली नाही. तात्यासाहेबांचा अंतकाळचा प्रकार पाहून असा मृत्यू येणे हे महापुण्याचे फळ आहे, असे उद्गार तेथील सर्व भक्तमंडळीच्या तोंडून निघाले. कारण सर्वांना त्यावेळी साहजिकच अंतकाळेच मामेव स्मरण मुक्ता फळेव रमा बायप्रयाती म्यजनदेह स याती परमागतिम या भगवद्गीतेचे स्मरण झाले. हा बाबांचा प्रसाद. रात्री स्वप्ने न पडता अलीकडे 35-36 वर्षात 1 आठवडाही गेलेला मला स्मरत नाही, परंतु शिर्डीस असताना महिनेच्या महिने माझे तसे गेले. याचे कारण बाबांच्या कृपेशिवाय दुसरे काही असावे अशी माझी कल्पनाही होत नाही. कारण शिर्डीस माझी प्रकृती जितकी चांगली होती तितकी किंवा त्यातूनही अधिक चांगली अनेकदा इतरही असे, परंतु स्वप्ने ही नेहमी पडावयाचीच. 3. एकदा दुपारच्या आरतीच्या वेळी एका गृहस्थाने आणलेल्या मिठाईचा प्रसाद मी मंडळीस वाटीत असताना आपली पाळी येते किंवा नाही अशी कल्पना माझ्या मनात येताच तुला काहीच नाही अशी हाताने खूण करून बाबांनी स्मित हास्य केले आणि नंतर मला प्रसाद दिला.
4. दादा भट देशपांडे हे नाव माझ्या नावाऐवजी घालून एके दिवशी माझ्या मानी व करावी स्वभावाचे, माझ्या कुटुंबाचे आणि परिस्थितीचे बाबांनी हुबहूब केलेले वर्णन ऐकून भाऊसाहेब दीक्षितांनी हे दादा भट देशपांडे कोण असा मला प्रश्न केला. कारण त्या नावाचा गूढार्थ माझ्याप्रमाणे त्यांनाही पूर्णपणे समजला. इतरांना मात्र तो समजला नाही. 5. एके दिवशी मी मशिदीत गेल्याबरोबर या राम्या असे म्हणून बाबांनी मला वर बोलवले आणि पुढे काही दिवसांनी उदी म्हणजे अंगारा वाटताना माझी नमस्कार करण्याची पाळी आली. तेव्हा मी नमस्कार केल्यावर माझ्या हातात उदी देऊन मस्तकावर हात ठेवताना राम रामीच्या असे ते म्हणाले. कारण श्रीराम सर्व कर्मणी चिंतेत या वाक्यावर माझी श्रद्धा होती. 6. एकदा माझ्या मनात एकसारखे 3 दिवस आपणासारखे करीती तात्काळ या संतोक्तीचे चिंतन चालले असताना मला परत जाण्याविषयी आज्ञा केव्हा होणार असा माधवराव देशपांडे यांनी बाबास प्रश्न केला. तेव्हा माझ्या जागण्यावरून मला उठवून तेथे त्याला एकदम बसावयास पाहिजे. त्याला मी काय करू? ते काम फार सबुरीचे आहे असे स्पष्ट शब्द बाबांच्या तोंडातून निघालेले ऐकून मी चकित झालो. इतर कोणासही या त्यांच्या बोलण्याचा अर्थ मुळीच समजला नाही. 7. शिर्डीस येथे प्रथम जाताना ज्या तरुण विद्वान गृहस्थांचा माझा नूतन परिचय झाला होता तेच गृहस्थ नंतर सुमारे 1-2 महिन्यांनी शिर्डीस आले. त्यावेळी बाबांच्या अधिकाराविषयीची माझी मूळची साध्यकेत वृत्ती सर्वस्वी नष्ट झालेली, संशयात्केत वृत्ती सर्वस्वी नष्ट झालेली असल्यामुळे मी सहजच त्या गृहस्थांना पुन्हा पूर्वीचाच प्रश्न केला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की बाबांनी तत्पूर्वी अनेकदा पाहून त्यांच्याविषयी जो त्यांनी आपली ग्रह करून घेतला होता तो अवघ्या तासात बदलून गेल्याचे त्यांनी स्वमुखाने कबूल केले. परंतु या मानसिक स्थित्यंतराबद्दल त्यांना कोणतेही कारण सांगता आले नाही. 8. पहिल्या खेपेच बाबांनी मजपाशी प्रथमतः 12 रुपये दक्षिणा मागितली व नंतर काही दिवसांनी पुन्हा 8 रुपये दक्षिणा मागून घेतली. त्यापुढे काही दिवसांनी आमचे मित्र रामचंद्र यामन उर्फ भाऊसाहेब मोडक यांच्याकडून दक्षिणा देण्यासाठी तात्यासाहेबांच्याकडे 5 रुपये मनी ऑर्डरने आले. ते त्यांनी बाबांना देण्यासाठी मजपाशी दिले. ही रक्कम मी बाबाकडे हजर केली. तेव्हा हे रुपये तूच ठेव, तुला खर्चास लागतील असे बाबांनी मला सांगितले. परंतु ते ठेवून घेणे इष्ट न वाटल्यामुळे आणि खर्चास लागणारी रक्कम मजपाशी भरपूर असल्यामुळे मी बाबांना तसे कळवून पुन्हा ते 5 रुपये परत करू लागलो. तेव्हा ही रक्कम तुला खर्चास लागेल असे मी तुला सांगतो आहे. सबब ती तुझ्यापाशीच असू दे असे त्याने मला फिरून सांगितल्यामुळे मी ती निरुपायास्तव ठेवून घेतली. नंतर परत जाण्याची आज्ञा मिळाल्यावर मी शिर्डीहून मुंबईस किंवा पुण्यास जाणार होतो. परंतु काही अकल्पित कारणाने मला शिर्डीहून जळगावास जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळी मला लागणाऱ्या रकमेत बरोबर 5 रुपयाची तूट
आली. ती भरून काढण्यासाठी बाबांनी दिलेले 5 रुपये मोहोरबंद पाकिटात घालून ते एका स्नेहापाशी ठेवून त्यांच्या बदली त्या गृहस्थापासून दुसरे 5 रुपये उसने घेऊन मी जळगावी गेलो आणि नंतर ते उसने घेतलेले रुपये परत करून आपले मोहोरबंद पाकिट परत आणविले. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी शिर्डीत गेलो तेव्हा प्रत्येक वेळी मजपासून बाबांनी दक्षिणाबरोबर 15 रुपयांचे मागितले आणि एके प्रसंगी मजपाशी पैसे नसल्यामुळे मी तसे सांगितले तेव्हा काका म्हणजे भाऊसाहेब दीक्षित अथवा बाबासाहेब जोग यांच्यापासून रुपये आणून दे असे बाबांनी सांगितल्यावरून मी बापूसाहेब बाकडे गेलो. तो ते न भेटल्यामुळे पुढे भाऊसाहेबाकडे गेलो. तेव्हा तुमचे रुपये आम्हाला माहीत नाहीत. आम्ही पोथी काढितो आणि त्यात तुम्ही आपले रुपये पाहून घ्या असे त्यांचे शब्द ऐकून मी पोथी वगैरे पाहण्याच्या भानगडीत न पडता बाबांच्याकडे परत जाऊन त्यांना झालेली हकीकत कळवली आणि 15 रुपये याचा अर्थ काय तो सांगण्याविषयी त्यांना विनंती केली. परंतु सध्या राहू दे, पुढे पाहू, आपल्याला इतकी बाई नको असे बाबांनी सांगितल्यावरून मी स्वस्थ बसून विचार करीत असता माझ्याजवळ असलेल्या एका वहीत श्रीनाथ भागवतातील 2 ओव्या पूर्वी कधीतरी टिपलेल्या माझ्या अवलोकनात येऊन मला फार समाधान वाटले. त्या ओव्या अशा. वाचा नेमावी माझ्या नावे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, प्राण नेमावा प्राणावामे, इंद्रिये दमने नेमावी, बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमार्थ सुखे, इतुकेनी तू अवश्यके, द्वासी कौतुके मद्रूप. या 2 ओव्यात योग साधने 5 आणि दशेंद्रियाचे नियमन अशी आत्मज्ञान प्राप्तीची 10 साधने सांगितली आहेत. आणि बाबा मजपाशी प्रत्येक वारीच्या प्रसंगी जे 15 रुपये मागत आहेत ते हेच अशी माझ्या मनात कल्पना आली. ती श्रद्धाजन्य होय आणि श्रद्धा मोल सा लभते ज्ञानम हे भगवत वाक्य आहे व माझी श्रद्धा अंध नव्हती. 9. माझ्या